नमस्कार. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकं पुरेशी नसतात, तर त्यांना मिळणारे प्रत्यक्ष अनुभव खूप महत्त्वाचे असतात. नुकतेच आमच्या उमंग सेंटरमध्ये पेरेंट टॉडलर प्रोग्राम अंतर्गत एक अतिशय उत्साही आणि रंगतदार व्हेजिटेबल्स थीम पार पडली. आजच्या काळात लहान मुलांना पालेभाज्यांची आवड निर्माण व्हावी, हा उमंग सेंटरचा मुख्य हेतू होता. तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता, आमचा वर्ग त्या दिवशी वेगवेगळ्या ताज्या भाज्यांनी आणि रंगीबेरंगी सजावटीने अगदी फुलून गेला होता. ब्रॉकली, बीन्स, मटार अशा अनेक भाज्या आम्ही तिथे खास मुलांसाठी ठेवल्या होत्या. मुलांनी जेव्हा या भाज्यांना प्रत्यक्ष स्पर्श केला, त्यांचा आकार आणि रंग पाहिला, तेव्हा त्यांच्या मनातली भाज्यांबद्दलची भीती जणू निघूनच गेली. केवळ पुस्तकात चित्र पाहण्यापेक्षा स्वतः हाताने मटार सोलणं किंवा भाजीचा टेक्स्चर अनुभवणं हे मुलांसाठी खूप मोठं शिक्षण होतं. उमंग सेंटरमध्ये आम्ही अशाच प्रॅक्टिकल लर्निंगवर भर देतो. या उपक्रमात पालकांचा सहभाग हा आमचा सर्वात मोठा आधार होता. आम्ही पालकांना विनंती केली होती की मुलांसाठी घरी बनवलेला व्हेजिटेबल मिक्स पराठा घेऊन यावा. पालकांनी केवळ डबा दिला नाही, तर मुलांसोबत बसून त्यांना त्यातील भाज्यांची माहितीही दिली. जेव्हा पालक स्वतः मुलांसोबत अशा उपक्रमात सक्रिय होतात, तेव्हा मुलांमध्ये सकस आहार घेण्याची गोडी अधिक वाढते. हेच आम्हाला यातून साध्य करायचं. बघा, आमची ही छोटी मुलं पारंपरिक वेशभूषेत किती गोड दिसत आहेत. कुणी रॅडिश बनलं होतं, तर कुणी टोमॅटो. प्रत्येक मुलाने स्वतःच्या हातातील भाजीची ओळख करून दिली, भाज्यांचं वर्गीकरण केलं आणि रंगांची मज्जा लुटली. उमंग सेंटरच्या या उपक्रमात मुलांचा उत्साह खरोखरच बघण्यासारखा होता. या उपक्रमानंतर आम्हाला पालकांकडून खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. काही पालकांनी आवर्जून सांगितलं की आमचा मुलगा आता ताटातली भाजी बाजूला न काढता आवडीने खातो. मुलांच्या खाण्याच्या सवयीत झालेला हा बदल हेच उमंग सेंटरसाठी सर्वात मोठं यश आहे. अशा प्रकारे आमची ही व्हेजिटेबल्स थीम मुलांच्या सुदृढ आरोग्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरलंय. धन्यवाद.